किशोरीताई पेडणेकर. महापौर महोदय, प्रीती सातम आणि जो हरकतीचा मुद्दा घेतलाय, माझा सपोर्ट आहे की माझा विरोध आहे यापेक्षा जर कायम तुम्ही आम्हाला सांगताय या महापालिकेची गरिमा राखा, तुमच्या हातात पेन आहे, एखाद्याचं नाव घेऊन तुम्ही ज्यावेळेला या अख्ख्या सभागृहामध्ये बोलता, लक्षात घ्या त्या सभागृहाचे हे चित्रण आपल्यापुरतं, म्हणजे चित्रण नसतं तर कदाचित सभागृह काय तेवढ्यापुरतं राहतं. PRO डिपार्टमेंट आहे आणि PRO डिपार्टमेंट काय तुम्ही आलात किंवा मी आली म्हणून स्थापन झालेलं नाही. माझं असं म्हणणं आहे, त्यांनी जेवढ्यांची नावं घेतलीत कुठे ना कधीतरी तेही वादग्रस्त राहिलेत. अगदीच असं सर्टिफिकेट तुम्ही आम्ही अशा कामाला देणं, मला वाटतं एकतर भारतीय जनता पार्टी म्हटल्यानंतर केंद्र, राज्य आणि महानगरपालिका, अगदी ग्रामपंचायत वर्चस्व असलेली पार्टी आहे. तुम्ही ती गरिमा का घालवताय? तुम्हाला जर एखाद्या, आता तुमच्या मनातली गोष्ट तिकडून बोलली जाते हे कळण्या एवढं सभागृह काही वेळ नाही, हे पण तितकंच गोष्ट आहे. मला असं म्हणायचं नाही, इथे टाळ्या नको, ऐका, मला असं म्हणायचं आहे, कोणाचंही एखाद्या अधिकाऱ्याचं तुम्हाला त्या नाव घेतलं नाही तिवाना, आपण नाही हे चुकीचं भांडण करताय. महापौर महोदय, एक मिनिट, कुठल्याही जर तुम्ही त्या पदाचे किंवा आम्ही सर्वांनी संरक्षण केलं पाहिजे, तर कुठल्याही अधिकाऱ्याचं नाव घेऊन एकतर त्याच्यावर दबाव टाकताय किंवा आणण्याचा प्रयत्न करताय असं दिसतंय. मी सांगते ना, माझं मत मांडते ना, मी मांडते, मी म्हंटल नाही, मी असं म्हंटल, बघा महापौर मॅडम, माझ्या मनातलं तुम्ही, माझं म्हणणं आहे कुठल्याही अधिकाऱ्याचं नाव घेऊन त्याच्यावर दबाव टाकू नका, नीट कामकाज करा, आमचा सपोर्ट आहे. महापौर महोदया, त्यांना हे या सभागृहामध्ये किती अधिकाऱ्यांचा मान राखला जातो ते महापौर महोदया, ताई मागे वा, महापौर महोदया, जे प्रेम तानाजी कांबळेंसाठी दाखवलं ते ह्यांच्यासाठी दाखवा. तुम्हाला किशोरीताई तुमचं मत मांडायचंय, मांडा. माझ्या मनातलं ते बोलतात अशा पद्धतीची भाषा या सभागृहाला शोभत नाही. त्यांनी त्यांचं मत मांडावं. महापौरांच्या मनात काय आहे हे तुम्ही कसं सांगलं? बरोबर मांडलंय, याचा अर्थ तुम्ही असं नाही, हे चुकीचं आहे. एक मिनिट, आम्ही पण ह्या पदावर तुम्हाला त्यांना अधिकाराचं मत मांडण्याचा आम्हाला माहिती आहे. महापौरांच्या मनात काय आहे असंही बोलू शकत. एखाद्या अधिकाऱ्याचं नाव घेऊन चुकीचं स्टेटमेंट करता तुम्ही, चुकीची भाषा वापरता. महापौरांच्या मनातलं कोण बोलत नाहीये. प्रत्येकाला सभागृहात त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे, तिकडे गेलं असं नाही, हे चुकीचं आहे. इथली घेता तुम्ही काही बोलणार, तुम्ही काही एखाद्या अधिकाऱ्याचं नाव घेणार, त्याला पैसे खाली आणणार, त्याच्याकडनं पाहिजे त्याचे मग कामं करून घ्यायचे. महापौरांच्या मनातलं कोण बोलत नाहीये, मग आपण त्यांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे ताई, असं नाही होत. हा काळाक्षातवाला आमच्या अंगावर का आला? त्याचं नाव आहे तुरडे. किशोरीताई मराठी पण आली एक ते मिनिट. आमचं आलं. महापौर नाही, विशाखाताई बसा बोलू मॅडम, दे. त्या दिवशी प्रमोद शिंदे अंगावर गेले. नाही, अंगावर नाही गेले ते, इथून इथपर्यंत आले, अंगावर नाही हे गेले. अंगावर कोणी नाही आले. किशोरीताई तुम्ही बोला. मला मारण्यासाठी अंगावर आले हे तुम्ही बघताय. मला विरोधी पक्ष नेत्याला मारण्यासाठी अंगावर येतात, एखाद्या अधिकाऱ्याचं नाव घेता, त्याला प्रेशर खाली आणता, तुमची तक्रार मांडा ना. या ठिकाणी किशोरीताई,
हो ताई हे असं नाही हे असं नाही चालत. हे सगळं बंद तुम्ही करा तुम्ही आता. हे सगळं मागे. बसून घ्या बसून घ्या बसून घ्या किशोरीताई बसून घ्या. हीच याच पद्धतीचा द्वेष जर प्रमोद सावंत काल या पद्धतीने आले होते त्यावेळी पण तुम्ही अशाच रिॲक्ट झाल्या असत्या तर हे जास्त बरं वाटलं असतं. जे जे तुमच्याकडनं घडतंय तेच इथून होणार. बरं तेव्हा याच पद्धतीने रिॲक्ट व्हायचं होतं. किशोरीताई बोला. तुम्ही बसून घ्या. किशोरीताई पेडणेकर बोला तुम्ही. माझं मत एवढंच आहे, तुम्हाला कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये किंवा कोणाचंही एकतर महापौरांना तो अधिकार आहे, पेन आहे. जे पेनावर चालतं ना त्याच्यापेक्षा अधिक शिक्षा असूच शकत नाही. दुसरं सभागृह आहे. एखाद्या अधिकाराचा मुद्दाम सतत नाव घेणं, मला वाटतं एकतर मी तेच सांगते, आम्ही नाव घेणं किंवा आम्ही चुकणं हे विरोधी म्हणून पण सत्ताधारी सत्तेत तुम्ही आहात. अगदी मी पुन्हा म्हणेन, माननीय सन्माननीय पंतप्रधानापासून माननीय सन्माननीय फडणवीस पासून आपण इथे सभागृह नेते हजर असताना तुम्ही एखाद्या, मला काय म्हणायचं, तुम्ही आम्हाला सांगताय ना या सभागृहाची गरिमा. मी एकही वाक्य किंवा एकही मत चुकीचं नाही मांडलंय. मला माहिती आहे गेल्या 4 दिवसामध्ये जे काही पेपर किंवा जे काही मीडिया आम्हाला काय कमी म्हणताय, कशात पण काही लावताय. आम्ही म्हणतोय आम्हाला जे मत तिथे मांडायचं ते तिथे मांडतो, पण इथे मांडताना कुठल्याही एका व्यक्तीबद्दल पुन्हा नाव घेऊन मग तुम्ही काय त्या डिपार्टमेंटला प्रेशर खाली आणू इच्छिता किंवा त्या डिपार्टमेंटकडनं काय वेगळं करून घ्यायचं म्हणायचंय, हा संशय आम्हाला का येऊ नये. आणि मी त्याच्यासाठी म्हणते, मला पुन्हा एकदा या संपूर्ण MS डिपार्टमेंटला सांगायचंय, प्लीज कुठल्याही, आम्हाला पण एकदा तुम्ही मार्गदर्शन करा. कुठल्याही याच्याबद्दल आपल्याला हरकत असू शकते. आम्ही तुम्हाला नेहमी असं म्हणतो की MS डिपार्टमेंट म्हटल्यानंतर सगळे आले. एका व्यक्तीचं नाव मनोज कांबळे असं आम्ही म्हणू शकतो का? त्यामुळे बघा, तुम्ही बोलणारच आहात, पण जे तुम्ही सभागृह ज्या पटरीवर नेताय हे अतिशय चुकीचं आहे. तुम्हाला जे काही तो जो अधिकार मुळात महापौरांना आयुक्तांपर्यंत किंवा तुमच्या अंडर डिपार्टमेंट येतं म्हणून आपण काही वाटेल तसे अधिकार आपण नाही वापरू शकत नाही. तुम्ही मत मांडू शकता कोणाकडे तिथे, इथे त्यांची त्या व्यक्तीची कोणाचं जे नाव घेत आहे, अरे त्या व्यक्तीला एकतर हे पण असतील तर मला माहिती नाही, उद्या जर अॅट्रॉसिटी आलीच तर आली ना, मी सांगते ना, मी कुठली धमकी देते, मी त्या जातीची नाहीये. येऊ शकते हे फार चुकीचं स्टेटमेंट केलं. मी धमकी नाही देत. फार चुकीचं. येऊ शकते. Atrocity शब्द वापरून चुकीचं आपण स्टेटमेंट. मान राखूया. काय चाललंय? त्या जातीत काय याला काय अर्थ आहे? आपण नळावर याला काय अर्थ आहे? नाही. Atrocity सारखी धमकी? महापौरताई नळावर नाही. तुम्ही बायस आहात. तुम्ही बायस आहात. एका अधिकाऱ्याला जपता आणि एका अधिकाऱ्याला तुम्ही सुनावता. कुठे मी तुम्ही त्यांचा किती MS ला काय बोलतात ते चालतं. MS असं नाही चालत. बोलते हो, असं नाही चालत. MS ला बायस आहात. नाही. Atrocity सारखी मी धमकी. MS डिपार्टमेंट MS ऐका, म्हणजे डिपार्टमेंटने ऐकलं पाहिजे. हे भाषण तुम्ही असाच सपोर्ट मिळू नका. ज्या खुर्चीत आहात त्या खुर्चीची गरिमा राखा, एवढंच मी म्हणेन. फार चुकीचं स्टेटमेंट तुम्ही अॅट्रॉसिटी शब्द वापरून विरोधी पक्ष नेत्यांनी केलेलं. मी देणार नाही. अॅट्रॉसिटी त्याला सस्पेंड करा. बोलली की नाही? असं नाही होत. म्हणजे तुम्ही धमकी देताय का? बोलू शकत, अॅट्रॉसिटी लागू शकते, ती सस्पेंड नवनाथ बोलू शकते, तर आम्ही बोलू शकत नाही का? ताई बसा. Suspend करा, कोणी म्हटलं? तुम्हाला जेव्हा बोलायला देईल तेव्हा हेऊ केव्हा तर राईट. ताई तुम्ही अॅट्रॉसिटी सारखा शब्द वापरला चुकीचा आहे.